नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे तालुक्यातील दैयाने गावात भव्य शिवमंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे. 5 दिवस चालणाऱ्या या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 25 रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या शुभ हस्ते देखील विविध विकास कामांचे या ठिकाणी उद्घाटन करण्यात येणार आहे. दिनांक 23 रोजी हबप मनोज महाराज आणि 24 रोजी हबप रविकिरण महाराज यांचे कीर्तन ठेवण्यात आले आहे. या शिवमंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजक अशोक अण्णा राजपूत यांनी ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील भाविकांना या 5 दिवस चालणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. धुळ्यापासून पश्चिमेला अवघ्या 10 किलोमीटर असलेल्या आमच्या या दह्याने गावात गेल्या अनेक वर्षापासून आमच्या गावातील महिला, भगिनी, ग्रामस्थ, युवक, ज्येष्ठांची मागणी होती की आपल्या गावाला भव्य असं शिवमंदिराची स्थापना व्हायला हवी. म्हणून सर्व गावातील युवक, महिला, भगिनी, मायमाऊली, ज्येष्ठांच्या सगळ्यांच्या सहभागाने आणि आशीर्वादाने गेल्या 5-6 वर्षापासून या भव्य अशा शिवमंदिर बांधकामाचं आज पूर्ण झाले आहे. आणि काल दिनांक 22 रोजी महादेव मूर्ती आणि शिवलिंगाचं भव्य अशा शोभायात्रेने चितूड बायपासपासून तर दह्याने येथे भव्य असं त्या महादेव मूर्ती आणि शिवलिंगाचं आगमन झालं. आणि गावातील सर्व लहानांपासून तर अवघ्या ज्येष्ठांपर्यंत आणि सर्व मायामाऊलींच्या आशीर्वादाने आणि सहभागाने भव्य अशा या झालेल्या आगमन सोहळ्याचं आम्ही सगळेजण प्रत्यक्ष साक्षीदार आहोत. आज आम्ही या गावात गेल्या अनेक वर्षापासून त्या सगळ्या मायमाऊलींनी जे स्वप्न बघितलं होतं आज ते पूर्णत्वास आलं आहे. आणि यासाठी आमच्या गावातील सर्व लहान थोरांनी जो सहभाग नोंदवला आणि जे सहकार्य केलं त्याबद्दल मी त्या सर्वांचं मनापासून आभारी आहे. गेल्या काही दिवसापासून या कामाला थोडंसं खंड पडला होता, पण काही ह्यामुळे आज या कामाचं पूर्णत्वास आल्यानंतर काल दिनांक 22 तारखेपासून येणाऱ्या 25 तारखेपर्यंत 4 ते 5 दिवस या मंदिराचा अनेक धार्मिक उत्सव आणि रोज संध्याकाळी भजन, कीर्तन, काही मनोरंजनाचे कार्यक्रम असे विविध मनोरंजन किंवा धार्मिक उत्सवाच्या माध्यमातून हा धार्मिक सोहळा गेल्या कालपासून तर येणाऱ्या 25 तारखेपर्यंत संपन्न होत आहे. तरी सर्व पंचक्रोशीतील सर्व माझे सहकारी असतील, सर्व पंचक्रोशीतील सर्वांनी, भाविकांनी आणि शिवभक्तांनी या सोहळ्याचा आनंद घ्यावा आणि या सोहळ्याला उपस्थिती आणून महादेवाचे या आशीर्वाद सर्वांनी प्राप्त करावं अशी मी सर्व पंचक्रोशीतील आणि तालुक्यातील आणि जिल्ह्यातील सर्व शिवभक्तांना आणि सर्व परिसरातील गावातील सर्व प्रत्येकालाच मी नम्र आवाहन करीत आहे. आणि आणि ह्या कार्यक्रमाला मुद्दामहून दिनांक 25 रोजी जे आयोजन आहे ते सकाळी सगळे धार्मिक उत्सव आणि सकाळी 11 वाजेपासून तर 3 वाजेपर्यंत महाप्रसादाचं आयोजन केलं आहे. आणि नंतर 4 वाजता आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय जयकुमारजी भाऊ रावल आणि आमच्या धुळे ग्रामीणचे पाणीदार नेते माननीय कुणालबाबा पाटील यांचं ह्या कार्यक्रमाला उपस्थिती राहणार आहे. त्यानिमित्ताने गावातील आमचे काही विकास कामाचे जो लोकार्पण सोहळा आहे आणि त्यासोबतच आमच्या शिवमंदिर परिसरातच एक लहानसा शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं अनावरणसुद्धा त्यांच्या हस्ते होणार आहे. तरी कृपया सर्व पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ किंवा धुळे तालुक्यातील सर्व ग्रामस्थ आणि नागरिकांना मी माझ्या गावाच्या वतीने सगळ्यांना नम्र आवाहन करेल की त्यांनी या सोहळ्याचा आनंद घ्यावा आणि महादेवाचे कृपाशीर्वाद घ्यावेत अशी मी सगळ्यांना विनंती करतो. जय हर हर महादेव. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.